रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. शेतकरी बांधवांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तर मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी प्रफुल्ल ननवरे. तर आज आपण बालगाव या ठिकाणी डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. तर आपण सरांची ओळख, तर या बागेला पूर्णपणे मार्गदर्शन आपले कपिल सारवाड सर यांचं आहे आणि ते बालगाव या भागामध्ये काम पाहतात. तर आपण या सरांच्या प्लॉटमध्ये आलो तर सरांची ओळख करून घेऊ. सर, तुमचं नाव सांगा, गाव. मी थोरात सुरेश कृष्णा, बर, प्रॉपर पंढरपूर. इथे शेती बालगावला आहे. ही डाळिंबाची बाग आहे. गेल्या वर्षी धरलो होतं पण काही सक्सेस नाही झाली. यावर्षी रामा गोल्ड हे कपिल सर म्हणले की रामा गोल्डचं मार्गदर्शनाखाली करूया. बरं बरं बरं. मी त्यांच्या ह्याच्या मार्गदर्शनाखाली हे चालू केलेलं आहे. आणि एकंदरीत पहिल्यापासून पहिल्या स्टेजपासून मला रिझल्ट चांगला मिळाला आहे. कारण मादी कळी सुटले, सेटिंग. तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीचं कोणकोणतं उत्पादन वापरले, म्हणजे कुठले प्रोडक्ट वापरलेत तुम्ही? रामा गोल्डचं बघा, तुम्हाला सांगतो सर. डाळिंब स्पेशल वापरलं. डाळिंब स्पेशल, मायक्रोन्यूट्रन 555. निमकरंजा मारलं. निमकरंज. रामा मॅजिक वापरलं. रामा मॅजिक वापरलं. म्हणजे बऱ्यापैकी प्रोडक्ट तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीचे वापरलेत. आणि मला वाटतं पहिल्यापासून शेड्यूलनुसारच तुमचा प्लॉट रामा कंपनीच्या शेड्यूलनुसारच चालू आहे. तर सर, आता तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये म्हणजे गेल्या वेळेस काय का पहिलं पीक असेल का, गेल्या वेळेस प्लॉट धरला होता? बरं, गेल्या वेळेच्या तुलनेत आणि आता ह्या वर्षीच्या तुलनेत तुम्हाला प्लॉट कसा वाटतोय? म्हणजे गेल्या वेळेस काय सक्सेस झाला नाही. बरं बरं. हो, कारण पाऊसही खूप लागला, सगळे नर कळीच, आणि त्याच्यावर मग काही सक्सेस झालं नाही. बरं. हो, 1 टन 2 टन सुद्धा काही सक्सेस झालं नाही. मग यावर्षी रामा गोल्डचं मार्गदर्शन केल्यामुळे मी चालू केलं. बरं. आणि त्यानुसार आता मला सध्या रिपोर्टिंग चांगलं दिसू लागलेलं आणि टोटली रामा गोल्ड चालू केले मी. दुसरं काही त्याच्यामध्ये नाहीच. बरं. आता तुम्ही इथल्या सर्व शेतकऱ्यांना किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की रामा ॲग्रोटेकची कंपनीचे प्रोडक्ट त्यांनी वापरायचे का नाही वापरायचे? वापरायचे. मी सगळं सांगू लागलं. तर माझ्या बाग आहे तिथं मंगळवाडी तालुक्यामध्ये हुलजंतीला आहेत. तिथं माझी बाग आहे. त्या शेतकऱ्यांना देखील मग मार्गदर्शन केलं, माझी बाग बघा या पद्धतीने चालू आहे. ते माझ्याकडे येतात जातात वगैरे. आणि या पद्धतीने रिपोर्टिंग सध्या तर आता चांगलं आहे. हो, सध्या तर दिसू लागलेलं मादी कळी आहे. नर कळी पाहिजेच, कारण नर असल्याशिवाय मादी कळी सेट होत नाही. बरोबर आहे. केसर, स्त्री केसर हे पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर. आणि मधमाशी भरपूर आहे बागेत. मधमाशी सुद्धा आता बघतोय आपण आल्यापासून भरपूर मधमाशी सुद्धा तुमच्या बागेमध्ये आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण हा प्लॉट बघू शकताय. तर सर, ह्या प्लॉटला म्हणजे पहिल्या पाण्यापासून ते आताच्या ह्या स्टेज पर्यंत म्हणजे किती दिवस झाले या प्लॉटला? म्हणजे कंप्लीट 1-2 महिने का? 22 जानेवारीला पहिलं पाणी दिलं. 60 दिवस झाले. 60 दिवस. 60 दिवस झाले. बरोबर आहे. म्हणजे आता बऱ्यापैकी सेटिंग व्हायला लागले. सेटिंग चालू आहे आता बऱ्यापैकी. प्रत्येक झाडावरती बघितलं तर एक 20-25 सेटिंग सध्या दिसते आपल्याला. आणि माझ्या मते भरपूर सेटिंग होईल. मधमाशीचे बी भरपूर प्लॉट मध्ये आहे. तर आपण आता हे रामा ॲग्रोटेकचे हे सगळे उत्पादन वापरले. तर सर, तुम्ही ते तुमच्या हातामध्ये आता रामा ॲग्रोटेक कंपनी निमकरंजची बॉटल आहे. तर ते आपण बुरशीसाठी किंवा कुजवा, करपा ह्याच्यासाठी आपण ते प्लॉट मध्ये देतोय. तर त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? रिझल्ट आता तर काही बुरशी जाणवली नाही मला. की प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे प्रोडक्ट वाईज आपण माहिती देऊ. बरं, तुम्ही त्यानंतर तुम्ही बायोसमृद्धी ऑल इन वन वापरले, त्याचा पण रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? बायोसमृद्धीचा रिझल्ट आहे. त्याच्यामुळे एवढी सगळी कळी निघाली आणि सेटिंग चालू आहे. बरोबर. मायक्रोन्यूट्रिएंट आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रूट मॅजिक आपण मुळीसाठी दिलं. पांढऱ्या मुळीची प्रचंड वाढ झाल्याशिवाय ही एवढी सगळी किमिया वर झाडावरती दिसत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडाचे अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट सगळे ऑल ओव्हर त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची ग्रेड आल्या. मग ते सुद्धा तुम्ही रामा कंपनीचं वापरलं. म्हणजे अदर मायक्रोन्यूट्रिएंट आणि रामा कंपनीचं मायक्रोन्यूट्रिएंट प्लस हे लिक्विड मध्ये येते आपल्या. रूट मॅजिकचा इतका रिझल्ट आहे सर. बरोबर. बोलायचं काम नाही. मी आता नवीन एक लागवड केली. 4-5 झाड लावलेत गावाकडे.
इतका रिझल्ट छान आहे. प्रचंड पांढरी मुळी चालू होते आणि महत्वाचं याच्यातनं आणून पाहिलं दुकानातनं त्याचा रिझल्ट वेगळाच आणि याचा रिझल्ट एकदम क्विक रिझल्ट आहे, एकदम काळोखी. ते का सोडलं, ह्या कपिल सराची बाग बघितली मी, बरोबर एवढी सगळी बाग आहे काळोखी काय. मला एक 4-5 आठवड्याच्या आत मला ते झाडं तसे दिसू लागली. हे तर एक नंबर आहे बघा. रामा मॅजिक म्हणजे रूट मॅजिक तर जबरदस्त आहे. आणि आता सध्या सेटिंग चांगलं चालू आहे. हो, मधमाशी प्रत्येक झाडावर मधमाशी, एक दोन आता आल्यापासून बघतोय, 1-2 मधमाशी प्रत्येक झाडावरती मधमाशी. तर शेतकरी मित्रांनो, या बागेचा हा पहिला भाग आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपण ह्या बागेमध्ये सेटिंग कशा प्रकारे झाले आणि किती सेटिंग झाले हे आपण पुढच्या भागामध्ये आपण ह्या प्लॉटची ग्रोथ आपण तुम्हाला रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर सर, तुम्ही तुमच्या बागेबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. हो, म्हणजे आपले रामा ॲग्रोटेकच्या युट्यूब चॅनल बरेच शेतकरी बघतात. हो, पण तुमची जी माहिती आहे, तुम्हाला आलेला रिझल्ट हा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवला, तर त्याच्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद.